लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। स्टुडंट पोलीस कॅन्डिडेट प्रोग्राम अंतर्गत उर्दू शाळेतील मुलींना वाहतूक नियमांचे धडे। नाशिकमध्ये 70 उर्दू शाळेतील मुलींना वाहतूक नियमांचे धडे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 2024च्या दिनाचा औचित्य साधून स्टुडंट पोलीस कॅन्डिडेट प्रोग्राम अंतर्गत महानगरपालिका शाळांमधील इयत्ता 8वी व 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणातून संपूर्ण देशभरात शालेय शिक्षणासोबत राबवण्यात येत आहे। सदर प्रोग्रामचा उद्देश शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगली नीतिमूल्य रुजवून जबाबदार नागरिक बनवणं आहे। सदर स्टुडंट पोलीस कॅन्डिडेट प्रोग्राम नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत नाशिक महानगरपालिका 14 शाळांमध्ये सन 2018 पासून राबवला जातोय। विद्यार्थ्यांना इनडोर आणि आउटडोरचे ट्रेनिंग दिलं जाते। वाहतूक पोलीस नाईक सचिन जाधव हे मागील बऱ्याच वर्षापासून आपले कर्तव्याचे पालन करत सदर विद्यार्थ्यांना वेळ काढून त्यांना इनडोरचे प्रशिक्षण देत आहेत। सद्यस्थितीत रस्त्यांवरील अपघात आणि गर्दीचे प्रमाण खूप वाढले। याचे मुख्य कारण म्हणजे वाहतुकीचे नियम माहीत नसणे हे आहे। प्रत्येक व्यक्तीला हे नियम माहीत असेल असंही नाही। हीच बाब लक्षात घेऊन शाळेतील लहान मुलांना जर वाहतुकीचे नियम माहीत असतील तर त्यांचे पुढील भविष्यात वाहतूक नियमांचे आणि कायद्याचे ज्ञान असल्यामुळे वाहन चालवताना कुठल्याच अडचणी येणार नाहीत। यामुळे वाहतुकीचे धडे विद्यार्थ्यांना देत आहेत। विशेष म्हणजे पोलीस नाईक सचिन जाधव यांनी नाशिकमधील बडी दर्गा भागातील उर्दू शाळेत 70 मुस्लिम विद्यार्थिनींना वाहतूक नियम आणि कायद्याचे नियम बाबतीत माहिती दिली। पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस स्टेशन, शासकीय कार्यालय, वाहतूक नियमांची माहिती, सायबर क्राईम, डायल 112, आर्मी म्युझियम या विविध ठिकाणी भेटी व विषयांसंबंधी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचं काम चालू केलं आहे। सदर विद्यार्थ्यांना पोलीस परेड ग्राउंड येथे मनपा माध्यमिक विद्यालय व मनपा उर्दू शाळा बडी दर्गा विद्यालयातील 70 विद्यार्थिनींना प्रशिक्षण देऊन त्यांना मुख्य परेडमध्ये सहभाग करून घेतलं। नाशिक शहरात प्रथमतः मुस्लिम मुलींनी परेडमध्ये सहभाग घेतला आहे। विविध अडचणी आणि संकटे त्यावर मात करून त्यांना चांगल्या प्रकारे परेड सराव केला। त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये त्यांचे मनोबल, आत्मविश्वास वाढलेला दिसून आला। भविष्यात नक्की त्या चांगल्या पदावर वरिष्ठ अधिकारी होतील असं वाटत आहे। या विद्यार्थिनींचे नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कौतुक केलं। तसेच पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या। सदर विद्यार्थिनींना टी शर्ट आणि कॅप याची मदत किरण आहेर, प्लांट हेड, नाशिक व जहिराबाद मुंगी इंजिनियर्स यांनी CRS फंडातून मदत केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। कमांडर सचिन जाधव, राज्य शाळा बडी दर्गा यांचा समावेश करण्यात गेलेला आहे। काढूनच आपल्या समोरून जाणार आहे। स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम हा गृहमंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत शहरातही नाशिक शहर आणि ASI संजय गुरव या बँड पथकाच्या तालावर संचलन करणारं घोडगा देखील पुढचं घोडगाड सर्वांची या टाळ्या झाल्यापाहिजे। त्यांचे कपडे करून लाईन कमांडर सुनीला आणि अभिषेक नवले सर्वात
मान्यवर हाँ सर, मुझे एक बार कंफर्म समझ। हाँ हाँ हाँ, वो आप फीलिंग लेकर चलो चलो।